लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बाब आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे आपण पाहता पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। पुढील 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडले होते। ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। लाडकीचा मार्च एप्रिलचा हप्ता थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती, त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्या महिला अपात्र होणार आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42 लाख लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60 लाख महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। महायुतीची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा झाली। मात्र हे वाढीव पैसे कधीपासून मिळणार आहेत त्याचा देखील आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। विधानसभा निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना 1500 रुपये रक्कम वाढवून 2100 रुपये देण्याची ग्वाही दिली। पण हे 2100 रुपये नेमके कधीपासून मिळणार आहेत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात येऊ लागले। निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे ऍडव्हान्स पैसेही महिलांच्या खात्यात आधीच जमा करण्यात आले होते। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने त्यांचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं वचन दिलं। मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची। तर याबाबत आता तारीख निश्चित करण्यात लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकर यांनी पुन्हा भाष्य केलंय। सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मंत्री अदिती तटकर यांनी सांगितलं। 30 एप्रिल पर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरे म्हटलं। साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासना आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। तर बघा, महत्वाची माहिती लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वाटपासंदर्भात मार्च आणि एप्रिलचा जो हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटला अजून जमा झालेला नाहीये, तर तो कधी जमा होणार त्याच्याविषयीची महत्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। म्हणून सर्वांनी व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते। बघा, लाडकी बहीण योजना मे महिना आला तरी मार्च एप्रिलचा हप्ता येईना। लाडक्या बहिणींना 3000 रुपये कधी मिळणार पाहू शकता। बघा, अतिशय नवीन अपडेट आलेली आहे। महत्वाची माहिती आत्ताच आलेली महत्वाची माहिती आहे एप्रिल आणि मार्चच्या हप्त्या संदर्भात। मे महिना आलेला आहे तरी देखील लाडक्या बहिणींना अजून पैसे येत नाहीये, तर हे जे काही पैसे ते कधी मिळणार त्याची महत्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, पुढे महत्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी, मे महिना सुरू तरीही मार्च एप्रिलचा हप्ता आलेला नाहीये। लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अजूनही मार्चचा हप्ता मिळालेला नाहीये। बघा, लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणींना मार्चचा पण हप्ता आलेला नाहीये, एप्रिलचा पण हप्ता अजून आलेला नाहीये। तर मार्चचा हप्ता, एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार त्याच्याविषयीची महत्वाची माहिती आपण आता या ठिकाणी लगेच पाहणार आहोत। बघा, मे महिना सुरू झाला तरीही पैसे न आल्याने महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। मार्च महिना होऊन गेला तरीही पैसे आले नाहीत, त्यामुळे महिलांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे। त्यानंतर आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता कधी येणार असाही प्रश्न विचारला जात आहे। बघा, मे महिना सुरू झालाय परंतु मार्च एप्रिल या दोघं महिन्यांचे पैसे अजून आलेले नाहीयेत।
आता हे पैसे कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहे. एक महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या बघा, मार्चचे पैसे का आले नव्हते? आपल्या सर्वांना माहिती आहे आर्थिक वर्षाचं एंडिंग होतं, आर्थिक वर्ष जे त्याचं एंडिंग होतं त्याच्यामुळे ते पैसे आले नव्हते. ठीक आहे. एप्रिलमध्ये पैसे का आले नाहीत? तर एप्रिलमध्ये 30 एप्रिल पर्यंत KYC ची मुदत होती, त्याच्यामुळे ते पैसे आलेले नव्हते मार्च आणि एप्रिलचे. ठीक आहे. काय कारण होतं पैसे नाही येण्याचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण सर्वांना माहिती आहे मार्च एंडिंग असते त्याच्यामुळे ते पैसे आले नाहीत. एप्रिलमध्ये 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ होती, अगोदर जर पैसे दिले असते काही महिला अपात्र झाल्या आहेत त्याच्यामुळे त्या महिलांना पण पैसे गेले असते म्हणून ते एप्रिलमध्ये पैसे दिलेले नाहीत. आता मे महिना आहे, मे मध्ये कुठली अडचण नाहीये त्यामुळे पैसे तुम्हाला यावेळेस मिळणारच आहेत. आता पुढे बघा, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील अशी शक्यता होती, मात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीयेत. यामुळे तर आणखी गोंधळ निर्माण झालाय. त्याचसोबत एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती, परंतु ते जे पैसे ते जमा झालेले नाहीत. मी तुम्हाला आता सांगितलं 30 एप्रिल पर्यंत KYC ची मुदत होती म्हणून पैसे आलेले नाहीत. यामुळे आणखीच गोंधळ जो आहे तो निर्माण झाला आहे, कारण 2 महिने झालेत पैसे येत नाहीत त्याच्यामुळे महिला त्या ठिकाणी नाराज आहेत काही प्रमाणामध्ये. परंतु आपण जर पाहिलं तर लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत. लाडकी बहीण योजनेत KYC करण्याची शेवटची तारीख देखील आता उलटून गेलेली आहे. यानंतर ज्या महिलांनी KYC केले नाही यांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. लक्षात घ्या, ज्या महिलांनी KYC केले नाहीये त्यांचा लाभ जो आहे तो कायमचा बंद केला जाणार आहे. दरम्यान या गोष्टीमुळे अजूनही महिलांना मार्चचा हप्ता मिळालेला नाहीये. आता लाडक्या बहिणींना फक्त मार्च महिन्याचा की मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दोघं हप्ते एकत्र मिळणार का याकडे लक्ष लागलेले. 3,000 रुपये तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जमा होतील. आता पुढे बघा, लाडकी बहीण योजनेतून सुमारे 1,80,00,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र होण्याची त्या ठिकाणी माहिती आपल्याला पाहायला मिळते. आता बघा लक्षात घ्या, याच्यामध्ये जवळपास 54,00,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र झाल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते लाडकी बहीण योजनेमधून. कारण KYCच्या याच्यामुळे KYCची जी काही अडचण होती त्याच्यामध्ये तुमच्या काही महिलांच्या चुका झाल्या असतील, त्याच्यासाठी दुरुस्तीसाठी तुम्हाला 30 एप्रिल पर्यंतची मुदत होती. जर तुम्ही चुका दुरुस्त केल्या नसतील त्याच्यामुळे जवळपास 54,00,000 महिला अपात्र झाल्याची माहिती पाहायला मिळते. अधिकृत माहिती अजून आलेली नाहीये, परंतु जवळपास 54,00,000 महिला अपात्र झाल्याची माहिती आहे. पण मग आता किती महिलांना पैसे मिळतील इथून पुढे? तर बघा, 1,00,000 जवळपास 1,95,00,000 महिलांना 1,95,00,000 महिला ज्या आहेत त्या पात्र असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये 1,95,00,000 महिलांच्या अकाउंटला थेट पैसे जमा होणार आहेत कारण त्या महिला पात्र आहेत. आता लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया 30 एप्रिल रोजी पूर्ण झाली. या योजनेतून अनेक लाभार्थ्यांना वगळण्यात आलेले आहे. सुमारे 1,80,000 महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. बघा, जर आपण पाहिले तर सुमारे 1,80,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. दरम्यान या कालावधीमध्ये KYC मध्ये चुका झालेल्या महिलांचा लाभ थांबवण्यात आला होता. आपण पाहिलं, ज्या काही महिला आहेत, ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता आला नाही, फेब्रुवारीचा हप्ता आला नाही किंवा डिसेंबरचा हप्ता आला नाही, त्याचं महत्वाचं कारण म्हणजे KYC मध्ये चुका झालेल्या महिलांचा लाभ थांबवण्यात आला होता. KYC पूर्ण झाल्यानंतर या महिलांचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल असं सांगण्यात येत आहे. ज्यांनी KYC बरोबर केलेली आहे, जी काही चूक झाली होती ती पुन्हा एकदा त्यांनी व्यवस्थित केलेली असेल तर त्या महिलांचा जो काही लाभ आहे तो पुन्हा सुरू केला जाणार आहे असे सांगण्यात येत आहे. त्याच्यामुळे तुमचे जे काही पैसे आहेत, जर तुम्ही KYC बरोबर केले असेल, 30 एप्रिल पर्यंत मुदत होती, तर तुम्हाला पुन्हा एकदा पैसे जे ते सुरू होऊ शकतात. जर तुम्ही चूक दुरुस्त केली नसेल किंवा मग खरोखरच जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्ही अपात्र झालेला आहात. कारण जवळपास आपण पाहिलं तर मी तुम्हाला आता सांगितलं 54,00,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र झाल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे. अधिकृत नसली तरी देखील 54,00,000 महिला अपात्र असल्याची माहिती पाहायला मिळत आहे. आता ही संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. तर महत्वाचं म्हणजे तुम्हाला 2 महिन्यांचे पैसे एकत्र येऊ शकतात, एप्रिलचा हप्ता आणि मार्चचा हप्ता. आता हे जे काही पैसे तुम्हाला कधी येतील? बघा, मेच्या मध्यापर्यंत हे पैसे तुम्हाला वाटप होतील अशी माहिती समोर येते. त्याच्यामुळे तुम्हाला हे पैसे कधी येतात ते पण पाहणं महत्वाचं आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.